नमस्कार. आज रविवार दिनांक 12 जुलै. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. दैनिक सत्यप्रभाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराचा आज वितरण सोहळा होणार असून महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर, स्नेह सावली सामाजिक संस्थेचे संस्थापक बालाजी आसेगावकर, मॅब एव्हिएशनचे संस्थापक मंदार भारदे, महिला बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. तर लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांना डॉक्टर शंकरराव स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाच्या नांदेड विभागातून भक्तांच्या सोयीसाठी तब्बल 200 जादा बसेसचे नियोजन 20 ते 30 जुलै दरम्यान करण्यात आले. शिवाय पंढरपूरला जाण्यासाठी व परत येण्यासाठी 40 ते 45 प्रवाशांचा एकत्र गट असेल तर थेट त्यांच्या गावातून एसटी बसची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अभय देशमुख यांनी दिली आहे. नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी नांदेड लातूर महामार्गावरील विष्णुपुरी येथील ढासळलेल्या पुलाची काल पाहणी केली. यावेळी संबंधित बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कुऱ्हाडीनं घाव करून तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना 10 जुलैच्या रात्री आसना पुलाच्या परिसरात घडली असून नुरी चौक येथील रहिवासी 33 वर्षीय सचिन यशवंत काळे असे मैताचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी 4 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. कुंडलवाडी नजीकच्या हुनगुंदा शिवारातील एका आखाड्यावर कुंडलवाडी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या दरम्यान 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तर यात 57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.